नमस्कार, मी प्रणाली भोसले. माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स. कमर्शियल गॅस दरवाढीचा मोठा फटका, हॉटेल व्यावसायिकांसमोर मोठा आर्थिक संकट, वडापाव आणि चायनीज सेंटर अडचणीत, पर्यटनावर देखील महागाईचं सावट पसरलं. आणि लांजात रंगली पालखी नृत्य स्पर्धा, श्रीदेव गांगोबा पथक प्रथम, स्पर्धेत कोकणी संस्कृतीचे दिमागदार सादरीकरण. पाहुयात सविस्तर वृत्त. आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीचा थेट आणि दाहक परिणाम आता कोकणातील जनजीवनावर जाणवू लागलाय. रत्नागिरी जिल्ह्यात कमर्शियल गॅस सिलेंडरच्या दरात अचानक मोठी वाढ झाल्यानं हॉटेल व्यावसायिकांसमोर गंभीर आर्थिक संकट उभं ठाकलंय. केवळ गॅस दरवाढच नाही तर पुरवठा कमी झाल्यानं वडापाव स्टॉल, चायनीज सेंटर आणि लहान खानावळी चालवणं आता जिकिरीचं झालंय. खाद्यतेलाच्या गगनाला भिडलेल्या किमतींनी या आगीत तेल ओतण्याचं काम केलं असून वाढता खर्च आणि उत्पन्न याचा ताळमेळ बसवणं व्यावसायिकांना पूर्णपणे अशक्य होत आहे. सध्या कोकणात पर्यटनाचा मुख्य हंगाम सुरू आहे, मात्र या वाढत्या महागाईचा फटका येणाऱ्या पर्यटकांच्या खिशाला देखील बसण्याची दाट शक्यता आहे. ही विदारक परिस्थिती अशीच कायम राहिल्यास अनेक छोटे व्यवसाय कायमचे बंद पडण्याची भीती व्यक्त होतीये. सरकारने या प्रश्नाकडे तातडीने लक्ष देऊन महागाई नियंत्रणात आणावी अशी मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून आर्तपणे केली जात आहे. कोकणच्या पर्यटन अर्थव्यवस्थेला या महागाईमुळे मोठी खीळ बसण्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात असून सर्वत्र चिंतेचं वातावरण पसरलंय. महायुद्धामुळे आपला सिलेंडर भेटत नाही आणि आता धंदा कसा करायचा आम्ही. आता सिलेंडरचे रेट पण वाढलेले आहेत. आता एक आधी दिवस आमचे दिवस जायला तर पुढे याच्या पुढे आम्ही हॉटेल बंद करायच्या वेळ आला मला. बंद करायची आता दर आहेत तुमचे ते सुद्धा वाढले. हो, तर वाढलेलं आहे. मोठं सिलेंडर वाटतं 200 100 काहीतरी 70 का 50 असं वाढलेलं आहे. मिळत नाही आता ते पण मिळत नाही सिलेंडर. आणि ब्लॅक मध्ये भेटत होतं ते पण आता बंद झालं. जेवणाचे दर पण वाढले. जेवण जर वाढवले नाही आम्ही जेवण वाढवले. आता असं झालं तर मग सिलेंडरच नाही तर काय दर वाढणार आणि काय आम्ही परिणाम म्हणजे आता या युद्धामुळे आम्हाला आता तेल पण वाढले, सिलेंडर वाढले म्हणजे सिलेंडर भेटत पण नाही आम्हाला. भरपूर आता कठीण झालाय धंदा करायला. तसं भाडा आलाय, नोकर पगार आलाय, त्याच्यामुळे आम्हाला लय त्रास झालेला आहे. याच्यासाठी सरकारने काहीतरी याच्यावर निर्णय घेऊन आम्हाला काहीतरी हे करा. दर वाढले का? दर पण वाढलेत आणि आम्ही काय दर वाढवलेले नाही. दर वाढवले की गिराकीना काय परवडणार नाहीत. त्याच्यामुळे गिराक पण कट होणार दर वाढवले की. त्याच्यासाठी सरकारने काहीतरी याच्यावर निर्णय घ्यायचा. लोक ते सुधारलं नाही तर आम्हाला हे धंदा बंद करावा लागणार. असा या परिस्थितीवर आलेला आहे आमचा सर्व धंदा. म्हणून याच्यावर काहीतरी तोडगे काढायला पाहिजे सरकारने. सिलेंडरचा सुरळीत पुरवठा कंपनीकडून चालू आहे. आपल्याकडेही साठा आहे आणि भारत सरकारही योग्य ती काळजी घेत आहे. LPG इम्पोर्ट कमी पडणार नाही ह्यासाठी सरकारकडून उपाययोजना चालू आहेत. मी सर्व LPG ग्राहकांना असे आव्हान करीन की सिलेंडरचं पॅनिक बुकिंग करण्याची गरज नाही आहे. आपल्या तालुक्यामध्ये सुरळीत सप्लाय चालू आहे आणि सगळं काही नॉर्मल आहे. व्यावसायिक सिलेंडर देखील आमच्याकडे मोठ्या प्रमाणात येत आहेत. त्याच्यामुळे अफवांवरती जनतेने विश्वास ठेवू नये असं मी ह्या निमित्ताने आवाहन करेन. इराण आणि इस्रायलमधील तणावाचे वातावरण आता थेट पनवेलकरांच्या स्वयंपाकघरात जाणवू लागले. आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाल्यानं न्यू पनवेल परिसरात सिलेंडरचा मोठा तुटवडा निर्माण झालाय. आज पहाटेपासूनच गॅस एजन्सी बाहेर नागरिकांच्या लांब रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतंय. पुरवठा मर्यादित असल्यानं अनेकांना तासनतास थांबूनही रिकाम्या हातानं परत जावं लागतंय. दरम्यान गॅस एजन्सीवर नागरिकांनी गंभीर आरोप केलेत. घरगुती वापराचा साठा जाणीवपूर्वक दाबून ठेवत तो व्यावसायिक कारणांसाठी हॉटेल व्यावसायिकांना चढ्या दरानं विकला जात असल्याचा दावा नागरिकांनी केला. सामान्य ग्राहकांना डावलून सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याची संतप्त चर्चा परिसरात आहे. या गोंधळामुळे सामान्य कुटुंबाचं बजेट आणि गृहिणींचा स्वयंपाक पूर्णपणे विस्कळीत झालाय. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन सखोल चौकशी करावी आणि गॅस पुरवठा सुरळीत करावा अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जाते. याकडे प्रशासनाने लवकरच लक्ष द्यावे. प्रशासन लवकर लक्ष देईल का हे पाहणं आता महत्त्वाचं ठरेल. युद्धाचा प्रसंग आला असं आम्हाला सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे झालं का युद्धाच्या प्रसंगामुळं सगळीकडे सगळ्यांच्या वस्तूंचा तुटवडा भासत आहे. आणि या तुटवड्यामधून असं आलं का आता सिलेंडर गॅस पण तुटवडा निर्माण झालेला आहे. तर सकाळी 8 वाजल्यापासून तर आता 11 वाजले
आम्ही लाईनीलाच आहेत. कोणी पावत्या फाडून घेतल्या आहेत, कोणी काय येणार, सिलेंडर येणार आहे म्हणून 2 उरणवरनं येणार आहे. गाडी अजून का आली नाही, गाडी कधी येईल काय सांगता येणार नाही. पण लोक बसलेले आहेत सकाळी 8 वाजल्यापासून. पण आम्ही असं ऐकलेलं आहे की सकाळी पहाटे 5 वाजता पण त्यांनी सिलेंडरची डिलिव्हरी दिलेली आहे. 2 गाड्या, एक खांदा कॉलनीमध्ये पाठवले, एक पडग्या साईडला पाठवली गाडी. पण रात्री गाड्या का भरून दिल्या यांनी? तर त्यांनी रात्री सकाळी गाड्या ठेवायला पाहिजे ना आम्हाला. सकाळी आम्ही 8 वाजल्यापासून जास्त घेतले जातात काय माहिती नाही आम्हाला, ते आम्ही सांगू शकत नाही. पण रात्री कधी धंदा होतो का? 9 वाजता ठीक आहे, 9 वाजता उघडा ना तुम्ही. तुमचं ऑफिस 9:30ला उघडतो ना, मग तुम्ही 8 वाजता का 8च्या अगोदर डिलिव्हरी का दिली? मला असं जाणवतंय की युद्धाचा परिणाम झालेला आहे. उदाहरणार्थ गॅस सिलेंडरमध्ये आम्हाला लाईनीत लागावं लागतंय. जे गॅस सिलेंडर आम्हाला वेळेवर भेटायचा, आज मी सकाळी 8:30 वाजल्यापासून लाईनीत लागलो. त्यांनी मला पावत्या दिल्यात आणि परत त्या पावत्या घेऊन आम्हाला परत ह्या ठिकाणी लाईन लावावं लागते. तर याचा परिणाम जाणवतोय. भविष्यात तुटवडा झालेला असं मी सांगू शकत नाही, पण मला जाणवतंय की तुटवडा झालेला आहे. गॅसचा तुटवडा निर्माण झालाय. प्रत्यक्षात तरी सांगतात की कोणत्याही प्रकारचा गोंधळ नाही आणि अफवांवर विश्वास ठेवू नका. पण प्रत्यक्षात मात्र अशी दिसते की 4 दिवस झालं मी तरी गॅस बुकिंग केलेला आहे आणि काल सांगितलं मला 8:30ला या, परवा सांगितलं 8:30ला या. काल मी 8:30ला इथं येऊन गेले, पण सकाळी गॅस संपलेले होते. आणि आजही पुन्हा त्यांनी 8 वाजता सांगितलं. मी 8 वाजता बरोबर आल्यानंतर सकाळी 6ला गॅस संपलेले आहेत असं सांगितलं. याचा अर्थ गॅस कुणाला दिले जातात, व्यावसायिकांना दिले जाऊ नयेत अशा प्रकारची सूचना असताना सुद्धा कदाचित तसं होत असावं. आणि यामुळं ग्राहकांना, आणि माझ्याकडे तर एकच सिलेंडर आहे आणि तरी सुद्धा ते आम्हाला कुठल्याही प्रकारच्या नियमित कारवाईतून सुद्धा मिळत नाही. अशा प्रकारची गोंधळाची परिस्थिती निर्माण झालेली आहे. याचं व्यवस्थापन योग्य प्रकारे करणं जरुरीचं आहे. शासनाची ही महत्त्वाची जबाबदारी आहे. कोकणातील शिमगोत्सव म्हणजे परंपरा, संस्कृती आणि अद्भुत चमत्कारांचा एक अनोखा मेळ आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूर तालुक्यातील शीळ गावात पालखी खुणा ही अत्यंत आगळीवेगळी प्रथा आजही मोठ्या श्रद्धेने जोपासली जाते. या उत्सवात गावातील काही ठराविक मंडळी कोणालाही थांगपत्ता लागू न देता माळरानावर गुप्तपणे नारळ आणि फुले जमिनीत खोलवर पुरतात. विशेष म्हणजे खुद्द ज्यांनी हे साहित्य लपवलंय त्यांनाही नंतर ती नेमकी जागा शोधता येत नाही. मात्र जेव्हा ढोल ताशांच्या गजरात ब्राह्मण देवाची सजलेली पालखी माळरानावर नाचवली जाते तेव्हा एक विस्मयकारक घटना घडते. पालखी नाचत असताना अचानक एका विशिष्ट ठिकाणी थांबते आणि तिचा एक पाय अचूकपणे त्याच जागेवर टेकतो जिथे खूण लपवलेली आहे. ग्रामस्थ ती जागा उकरतात आणि तिथेच नारळ फुले सापडतात. हा दैवी चमत्कार पाहण्यासाठी पंचक्रोशीतील भाविक दरवर्षी मोठी गर्दी करतात. ही परंपरा श्रद्धेचा विषय असून ग्रामस्थांसाठी हा क्षण खरोखरच अविस्मरणीय असा ठरतो. खुनेची पालखी नाचवत असताना ती वजन वाटत नाही. ज्यावेळी खुनेवर जाते, जिथे खुना तिची असणार त्याच ठिकाणी ती वजन येते. त्यावेळी ती मानेवर दाब टाकते आणि पालखी बसायचा प्रयत्न करते. त्यावेळी तुम्हाला साक्षात्कार देत असते त्यावेळी की तिथे खुणा आहेत. हा एक खुणा अशी तिचा मळा आहे त्या ठिकाणी मी खुणा काढतो. खुण्याचं पालखी नाचवता वेळी आम्हाला पण त्याच्यातला अनुभव आहे. आम्ही पण बऱ्याच वेळा अशा खुणा काढलेल्या आहेत, पालखी नाचवलेल्या आहेत. पण त्या अभावी असे वाटते, काय लोक म्हणतात यांना मनाला वाटतं तसे काही काही करतात, नाचवतात. देव नाचतात नसले हे मनाने नाचतात. याची अशी अंधश्रद्धा सोडून जी काय आहे ना त्याची जे काय देवत्व आहे ते देवत्वालाच जाणून ते खुणा काढायची हे तत्व त्यांच्याकडे आहे. ते तत्व नाचता नाचता वेळी दिलं ज्या लोकांचा जल्लोष असतो तो जल्लोष त्या ठिकाणी तिथं असतो. त्या ठिकाणी खुणा काढायची असेल ते प्रत्यक्षात तिथं कोणी सुद्धा तिथं नसतो शेजारी. जेव्हा तिथं पालखी तिथं डाऊन खूर मारते तेव्हाच तिथं खुणा उचलली जाते. तिथं साक्षात्कार आहे असा दिसण्यात येतो. म्हणजे आता आम्ही सर्व अगदी आनंदात आहोत, कारण आमची जी खुणा होती की आमची जी श्रद्धा आहे आणि आमचं जे तत्व आहे जे वाडवडिलांनी जे जपलं आहे ते आम्ही आज जपतोय. की आज आमचा जो समाधान झाला, आमच्या सर्व जो खेळ खाणं आज आम्ही 15 दिवस करतोय त्याचं एक सार्थक लागल्यासारखं समाधान झालं. देवाने साक्षात्कार तुम्हाला दाखवला आहे. परफेक्टली साक्षात्कार तुम्ही पाहिला असेल. तुम्ही आम्ही रेकॉर्डिंग केलंच आहे. पुणेबद्दल तर मी बोलतो, पण काय झालंय कोकणातल्या, म्हणजे तुम्ही जो आता व्हिडिओ बनवणार आहे तो बरेच जण लोक बघतात, पण कोकणातल्या लोकांबद्दल काही वाईट गोष्टी पसरवल्या जातात. म्हणजे की जॉबच्या ठिकाणी मी नारळ देतो किंवा असं काही. तर ह्या गोष्टी जर तुम्हाला खरंच चुकीच्या आहेत त्या नसून आज जर बघायचं असेल, म्हणजे अंधश्रद्धा जी लोक म्हणतात की हे सगळे अंधश्रद्धा आहे, तर इथे येऊन बघावं. मी ही पालखी गेली 2 वेळेला खुणेला मांडावरून उचलून इथे आणतो, पण जेव्हा तिथून उचलल्यापासून इथे येईपर्यंत जो रेट असतो देवाचा, म्हणजे की मी चालतोय असं वाटतच नाही.
ती पालखी स्वतः देव घेऊन इथपर्यंत येत असतो आणि ती जी खुणा घातल्याच्या नंतर देवांचे हावभाव असतात ना, ते तुम्ही टिपून किंवा त्या कॅमेऱ्यात जर काढले असाल तर ते बघा. आणि जे लोक की हे सगळी अंधश्रद्धा आहे जे सांगतात त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ जरूर पोचवा, की येऊन इथे 1 वर्षी 3 वर्षांनी या आणि ही पालखी उचलून दाखवा की काय जे आहे आमच्या देवामध्ये श्रद्धा किंवा देवामधलं जे सत्व ते आज इथे देवाने दाखवून दिलेलं आहे आणि ते तुम्ही सगळ्यांनी बघितलंय. तर ते सत्व जर अनुभवायचं असेल ना तर त्याच्यासाठी इथे कोकणातच यायला लागेल. रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथील कोल्हेवाडी सावंत विकास मंडळ ट्रस्टच्या वतीनं शिमगा उत्सवानिमित्त भव्य जिल्हास्तरीय पालखी नृत्य स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. कोकणातील समृद्ध लोककला आणि परंपरेचे जतन करण्याच्या उद्देशानं आयोजित या स्पर्धेत रत्नागिरी, संगमेश्वर, राजापूर आणि लांजा तालुक्यातील अनेक संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला होता. ढोल ताशांच्या गजरात आणि पारंपरिक वेशभूषेत सादर केलेल्या नृत्यांनी प्रेक्षकांची मने जिंकली. या अटीतटीच्या स्पर्धेत संगमेश्वरच्या श्रीदेव गांगोबा पालखी नृत्य पथक करंबेळे यांनी प्रथम क्रमांक पटकावून 10,000 रुपयांचे पारितोषिक मिळवले. द्वितीय क्रमांक रत्नागिरीच्या सिद्धिविनायक पथक तोंडदे तर तृतीय क्रमांक राजापूरच्या आई अधिष्ठी पथक झरिये यांनी पटकावला. उत्कृष्ट वादन आणि आकर्षक वेशभूषेसाठी देखील मंडळाकडून विशेष बक्षिसे देण्यात आली. ज्येष्ठ नेते दत्ताजी कदम आणि अध्यक्ष राजेश सावंत यांच्या हस्ते सर्व विजेत्यांचा सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कोल्हेवाडीत पहिल्यांदाच झालेल्या भव्य सोहळ्याला पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी मोठी गर्दी केली. रायगड जिल्ह्यातील रोहा पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं आपलं वर्चस्व पुन्हा एकदा सिद्ध केलंय. आज पार पडलेल्या निवडणूक प्रक्रियेत विजया पाशीलकर यांची सभापतीपदी तर संजय संभाजी मांडलुसकर यांची उपसभापतीपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. उपविभागीय दंडाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली ही संपूर्ण प्रक्रिया अत्यंत शांततेत पार पडली. दोन्ही महत्त्वाच्या पदांसाठी विरोधकांकडून एकही अर्ज दाखल न झाल्यानं निवडणूक अधिकाऱ्यांनी या निवडीची अधिकृत घोषणा केली. निवडीची घोषणा होताच फटाक्यांची आतिषबाजी करत परिसरात मोठा जल्लोष करण्यात आला. यावेळी नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे पुष्पगुच्छ देऊन उत्साहात अभिनंदन करण्यात आले. रोहा तालुक्याच्या शाश्वत विकासासाठी आणि प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी आता नवीन पदाधिकारी अधिक वेगानं काम करतील असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या विजयामुळे स्थानिक राजकारणात अजित पवार गटाची पकडता अधिक मजबूत झाली आहे. ही जी बिनविरोध निवड झाली आहे ह्या राष्ट्रवादी पक्षाचा विजय आहे. तटकरे साहेबांचा, आदितीताईंचा आणि अनिकेत भाईंचा ह्यांनी जे आजपर्यंत जे काही राबवलंय तेच आत्ता उगवलंय आणि त्यांच्याच प्रेरणेने आज आम्ही ह्या पदावर बसलो आहे. सभापती झालेला आहात, कशा पद्धतीमध्ये पूर्णपणे तालुक्याचा विकास करणार आहात का विकास आराखड्याच्या दृष्टिकोनातून नियोजन केलेलं आहे का? नियोजन तर करणारच, कारण गव्हर्नमेंटकडून ज्या काही योजना शासनाकडून येतील त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्याचा निश्चितच प्रयत्न करणार. प्रथमतः आपल्या रायगड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार माननीय सुनील तटकरे साहेब असतील, मंत्री महोदया माननीय आदितीताई तटकरे असतील, तसेच माजी आमदार अनिकेतभाई तटकरे असतील, यांनी आम्हाला या खुर्चीवर बसवलं आहे. त्यांचं प्रथम मी आभार व्यक्त करतो आणि त्यांचं शतशः ऋणी आहे. आणि विकासाचा मुद्दा म्हणजे आम्हाला आमच्या तटकरे साहेबांनी सांगितलेलं आहे, निवडणुकीच्या वेळेस त्यांनी आम्हाला आदेश दिला होता की निवडणूक तुम्ही विकासाच्या मुद्द्यावर सामोरे जा. तर ज्या जनतेने आम्हाला या खुर्चीवर बसवलेल्या त्या जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि त्यांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी आपल्या सभापती विजयताई पाशीलकर असतील, आम्ही सर्व टीम असू, आम्ही नक्कीच प्रामाणिकपणे प्रयत्न करू. यासह बातमीपत्रात वेळ झाली. इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त माझे कोकण.